Hello students, today we are going to learn our next poem. Trees are the kindest things I know. बघा, झाडंही आपल्याला भरभरून देत असतात आणि म्हणून त्यांना काइंडेस्ट थिंग्स, सगळ्यात दयाळू असं त्यांना इथे म्हटलेलं आहे. तर सगळ्यात दयाळू म्हणून का म्हटलेलं आहे? कारण झाडंही आपल्याला भरपूर काही देत असतात आणि त्या बदल्यात ते आपल्याकडनं काहीच घेत नाहीत. बघा, कविता सुरू करण्यापूर्वी आपल्याला बघायचं आहे वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन्स. वेन डू यू रिसीव गिफ्ट्स? तुम्हाला गिफ्ट्स केव्हा मिळतात? डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? तुम्हाला गिफ्ट्स द्यायला आवडतं का? येस ऑर नो? फ्रॉम होम डू यू गेट गिफ्ट्स? कोणाकडून तुम्हाला गिफ्ट्स मिळतात? व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एव्हर रिसिव्ड? आत्तापर्यंत तुम्हाला मिळालेलं सगळ्यात बेस्ट गिफ्ट काय आहे ते तुम्ही लिहायचं आहे. वाय इज इट स्पेशल फॉर यू? ते तुमच्यासाठी स्पेशल का आहे? बघा, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वहीत लिहायची आहे. व्हॉट गिफ्ट्स डू ट्रीज गिव्ह टू मॅनकाइंड? तर झाडंही आपल्याला अनेक गिफ्ट्स देत असतात. तर कुठली गिफ्ट्स म्हणजे कुठले गिफ्ट्स किंवा कुठल्या वस्तू त्या आपल्याला देतात ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. ट्री गिव्स टू मॅनकाइंड वूड, शेड, फ्रूट्स, फ्लावर्स, मेडिसिन, पेपर, अशा अनेक तुम्हाला वस्तू लिहिता येतील. क्वेश्चन नंबर 2. नेम 2 पार्ट्स ऑफ अ ट्री दॅट बिगिन विथ. बघा, खाली तुम्हाला काही वर्ड दिलेले आहेत, तर त्याच्याने सुरू होणारे शब्द म्हणजे जे झाडांचे पार्ट्स आहेत, झाडांचे अवयव आहेत, तर ते त्या शब्दाने सुरू होणारे लिहायचे आहेत. बघा, बी पासून बर्ड्स, कळ्या, बी पासून ब्रांचेस, फांद्या तुम्ही लिहू शकतात. एफ फ्लावर, फ्रूट्स, आणि टी पासून लिहू शकतात ट्रंक, ट्री टॉप. बघा, इन मोस्ट कंट्रीज इन द नॉर्थन हेमिस्फियर देर आर 4 सीझन्स: स्प्रिंग, समर, ऑटम अँड विंटर. ट्राय टू गेस what is the season in the months given below. तर खाली तुम्हाला हे मंथ्स दिलेले आहेत आणि त्याच्यापुढे कुठला सीझन येतो हे आपल्याला बघायचं आहे. बघा, मी तुम्हाला इथं उत्तर आधीच लिहून दिलेली आहेत. मार्च, एप्रिल, मे त्याच्यात असतो समर सीझन. जून, जुलै, ऑगस्ट ऑटम. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर विंटर. आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी स्प्रिंग. अशा पद्धतीचे 4 सीझन्स नॉर्थन हेमिस्फियर कंट्रीजमध्ये बघायला मिळतात. बघा, क्वेश्चन नंबर 3. An artist paints pictures using colors. A poet or writer can also paint pictures in your mind. Imagination by using descriptive phrases. For example, blue sky, soft white clouds, floating clouds, etc. Write down 4 such phrases which describe anything beautiful in nature. ज्वेल ब्ल्यू स्ट्रीपसाठी, नट ब्राऊन फॉरेस्टसाठी. अशा पद्धतीचे शब्द तुम्ही तुमच्या इमॅजिनेशन येथे लिहू शकतात. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow and spread a shade for sleepy cows and gather buds among their boughs. They give us fruit in leaves above and wood to make our houses of, and leaves to burn on Halloween, and in the spring new birds of green. They are the first when days begun to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. These are the kindest things I know. हॅरी बेन. बघा, हॅरी बेन यांनी लिहिलेली ही कविता आहे. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. मला माहीत असलेलं सगळ्यात दयाळू आणि सगळ्यात चांगलं अशी वस्तू म्हणजे ट्रीज.
Trees are the kindest things I know. See the title. The title is the first line of this poem. पहिलीच ओळ आहे. They do not harm, they simply grow. They do not harm. Harm म्हणजे इजा करणे. ते कोणालाही इजा करत नाही. ते फक्त त्यांचे वाढत असतात. And spread a shade for sleepy cows and gather buds among their boughs. See, and spread a shade for sleepy cows. झोपणाऱ्या गायांसाठी जणू काही ते काय करत असतात, शेड देत असतात, सावली देत असतात आणि त्याच सावलीच्या खाली गायी वगैरे असतात त्या झोपतात. अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बोज म्हणजेच ब्रांचेस, फांद्या. तर पक्षीसुद्धा त्यांच्या फांद्यांवर येऊन जमा होतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबव अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ. बघा झाडं आपल्याला काय काय देतात त्याबद्दल इथे लिहिलं बघा. दे गिव्ह अस फ्रूट, ते आपल्याला फळं देतात. इन लीव्स अबव, पानं. अँड वूड टू मेक अवर हाऊसेस ऑफ, आणि त्याचबरोबर झाडं जी आहेत ती आपल्याला लाकूड देतात आणि ज्याच्यामुळेच आपले घरं बांधली जातात. And leaves to burn on Halloween, and in the spring new buds of green. बघा, and leaves to burn on Halloween. What do you mean by Halloween? तर इथे तुम्हाला मीनिंग दिलं आहे बघा. फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज. तर पाश्चात्य देशांमध्ये म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये शरद ऋतूमध्ये हा सण साजरा केला जातो. तर तो एक सण आहे आणि त्या सणाच्या दिवशी पानं जाळली जातात. अँड लीव्स टू बर्न ऑन हॅलोवीन अँड इन स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. कारण पुढच्या ऋतूमध्ये म्हणजे वर्षा ऋतूमध्ये काय होत असतं, तर नवीन पालवी फुटत असते आणि झाड पुन्हा हिरवगार होत असतं. बघा, दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. दे आर द फर्स्ट when days begun. ज्यावेळेस दिवसाची सुरुवात होते म्हणजेच काय तर सकाळ जेव्हा होते तेच पहिले असतात. म्हणजे झाडं हीच एक वस्तू अशी आहे की जी मॉर्निंग सन म्हणजे सकाळची जी सूर्याची जी किरणं आहेत, बीम म्हणजे रेज, किरणं, सकाळच्या सूर्याची जी किरणं आहेत त्यांना सगळ्यात पहिले स्पर्श करणारे ते म्हणजे झाडच असतात. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट व्हॅन इव्हनिंग चेंजेस इन टू नाईट. बघा, दिवसाची सुरुवात ही त्यांच्यापासून होते म्हणजे त्यांनाच सगळ्यात पहिले सूर्यप्रकाश हा स्पर्श करत असतो आणि ज्यावेळेस रात्र होते आणि शेवटसुद्धा त्यांच्याकडनंच होतो म्हणजे दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. आणि शेवट म्हणजे संध्याकाळसुद्धा ज्यावेळेस होत असते त्यावेळेस ज्यावेळेस संध्याकाळची रात्र होत असते त्यावेळेस जो लाईट असतो तो जो आहे तो सुद्धा आपल्याला काय असतो, झाडांकडूनच मिळत असतो. अशा पद्धतीची तोड लिहिलेली आहे बघा. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट. जे जणू काही प्रकाश त्यांनी धरून ठेवलेला असतो की जेव्हा संध्याकाळची रात्र होत असते. अँड व्हेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय दे हम अ ड्राउझी लल्लबाय. ज्यावेळेस रात्रीची वेळ असते आणि ज्यावेळेस आकाशामध्ये चंद्र हा तरंगत असतो, चंद्र हा आलेला असतो आकाशामध्ये, त्याच वेळेस ते जणू काही लल्लबाय, ड्राउझी लल्लबाय म्हणजेच काय, एक ते सॉन्ग असतं म्हणजे गाणं. लल्लबाय म्हणजे अंगाई गीत, सॉफ्ट स्लो सॉन्ग टू पुट चिल्ड्रन टू स्लीप. मुलांना झोपण्यासाठी जे अंगाई गीत गायलं जातं त्या पद्धतीचं अंगाई गीत जणू काही ते झाड गात असतं रात्रीच्या वेळी, शांततेच्या वेळी. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग ॲगो. बघा, झाडं जी आहेत ज्या पद्धतीने मुलं जी असतात तशाच पद्धतीची म्हणजे झाडं अशी आहेत की जी आपल्याला भरभरून काहीतरी देत असतात आणि त्या बदल्यात ते आपल्याकडून काहीच मागत नाहीत. आणि म्हणून शेवटच्या ओळीमध्ये पुन्हा
कवीला म्हणायचं आहे की ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. ती सगळ्यात दयाळू म्हणजे सगळ्यात म्हणजे भरभरून देणारी आपल्याला आणि त्याच्या बदल्यात काही न मागणारी अशी जी वस्तू असेल तर ती म्हणजे झाडं आहेत. बघा इथे तुम्हाला काही प्रश्न विचारलेत. हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स. बर्ड्स आणि ॲनिमल्सला झाडं ही कशा प्रकारे सर्व करतात. तर तुम्ही लिहू शकता ट्रीज स्प्रेड शेड फॉर स्लीपी काऊज. ट्रीज गिव्स फ्रूट्स. बर्ड्स गॅदर ऑन द ब्रांचेस. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर एक प्रश्न विचारला आहे बघा खाली. व्हॉट डू ट्रीज ऑफर ह्युमन बीइंग्स. मानवजातीला झाडं काय देतात. तर फ्रूट्स फ्लॉवर्स ते तर आहेत त्याबद्दल बरोबर. वूड. ट्रीज गिव्ज अस वूड टू बिल्ड हाऊसेस. ट्री गिव्ज अस लीव्स टू बर्न ऑन हॅलोवीन. Which part of the trees glow first at sunrise. Green birds. The part of trees green bird glow first at sunrise. What do trees do for small kids. लहान मुलांसाठी झाडं काय करतात. आता सांगितलं मी तुम्हाला की they hum a drowsy lullaby. अंगाई गीत जणू काही ते रात्रीच्या वेळी गातात. अशा पद्धतीने झाडं ही आपल्याला भरपूर काही देत असतात. त्याच्यामुळे त्यांना द काइंडेस्ट थिंग्स असं म्हटलेलं आहे.